श्लोक 16. अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेषु च. अर्थ: अनेक प्रकारच्या चित्तविकारांनी विभ्रांत, मोहजालाने व्याप्त, विषयभोगात आसक्त असे ते असुरवृत्तीचे लोक अपवित्र, अमंगल अशा नरकात पडतात, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: काही लोकांमध्ये अनेक प्रकारचे दोष अंगी असतातच. अनेक आशारूपी जाळ्यात सुद्धा ते अडकलेले दिसतात. त्यातच त्यांना भ्रमसुद्धा होतो. मग त्यांची या सर्वातून सुटकाच होत नाही. बरं, अशी सुटका करून घेण्याची त्यांची इच्छा पण नसते. आहे ते आपले सर्व छान चालले आहे असंच त्यांना वाटत राहते. अशा लोकांसाठी ज्ञानदेव म्हणतात की घाणीमध्ये रममाण असणारा किडा सांगे पूय पंकीचे किडे काय चिळसी घेती, त्यांना त्या घाणीमध्येच खूप छान वाटत असते. वेगवेगळ्या विषयभोगात रममाण झालेले अनेक कामना पूर्ण करण्यासाठी मग जी काही भलीबुरी कामे त्यांचे हातून सतत घडत असतात, किंबहुना ते अशी कामे सातत्याने करीतच राहतात. त्यांच्या परिणामाबद्दल त्यांच्या मनात विचारसुद्धा येत नाही. अशी मंडळी मरणोत्तर मग अमंगल अशा नरकातच पडतात. खरे तर नरकाला स्वतंत्रपणे अमंगल, अपवित्र असे विशेषण देण्याची काही गरज नसते, कारण नरक म्हणजे अमंगल, अपवित्र असा असतो. तसा विचार केला तर मरणोत्तर नरकात पडतात असे म्हणण्यापेक्षा ते या जन्मी सुद्धा नरक यातना भोगत राहतात. पाये आपले निधावे, जव करीती मेळावे, तव जिताची आघवे येती नरका, असं ज्ञानदेव 371व्या ओवीत आपल्याला सांगतात. दारू पिऊन झिंगलेले लोक रस्त्यात, उकिरड्यावर किंवा कोठेही अशी घाणीत लोळणारी माणसे आपल्याला अनेक वेळा दिसतात. त्यांना स्वतःच्या कपड्याची, प्रतिष्ठेची, शरीराची कशाचीच शुद्ध नसते. तसेच आत्यंतिक विषयवासना पूर्ण करणाऱ्या लोकांना क्षय, एड्स यासारख्या महाभयंकर रोगांना तोंड द्यावे लागते. जिवंतपणी त्यांचे शरीरात किडे पडतात. त्यामुळे होणाऱ्या यातना भोगताना अनेक प्रकारचे दुःख त्यांना सहन करावे लागते. हा जिवंतपणी या लोकी भोगावा लागणारा नरकच असतो. ज्ञानदेव याचे वर्णन करतात. वाटे जव जव मोह, तव तो विषयी रोह, विषय तेथे ठावो पातकासी. अशा प्रकारचे लोकांचे हातून अनेक प्रकारची पापकर्मे सातत्याने घडतच राहतात. या पायी लोकांना मरणानंतर यमयातना भोगाव्याच लागतात. त्यांचे हाल कसे होतात तर वर्णन असं केलेलं आहे ज्ञानेश्वरीतलंच. जेथे असी पत्र तरुवरू, खदिरांगाराचे डोंगर, तातला तेली सागर उतताती, जेथ यातनांची श्रेणी, नित्य नवी यमचाचणी, पडती तेथ दारुणी नरक लोके. याशिवाय समर्थांनी सुद्धा आदिदैवक ताप या समासात म्हणजे दशक 3 समास 8 मध्ये अशा यमयातनांचे वर्णन खूप विस्ताराने केले आहे. यामध्ये कुंभपाकाची शिक्षा, तापलेल्या जमिनीवरून चालविणे अशी क्लेशाची उदंड साधने यमापाशी असतात असे समर्थांनी सांगितले आहे. हे सर्व भोग सोसवले नाहीत तरी ते भोगावेच लागतात. कारण त्याचं असं आहे की तेथ जात नाही कदा प्राण, यातना किती भोगिता, त्या भोगल्याशिवाय तिथून कोणाचीच सुटका होत नाही. काही सामर्थ्य संपन्न, धनसंपन्न राष्ट्रे कामोपभोगापलीकडचे चिंतन करीत नाहीत. तेव्हा तेथील समाज विषयभोगात आसक्त असल्याने आणि अतिभोगाने काही काळानंतर त्यांना कशातच सुख वाटेनासे होते. मग ते निराशेच्या खोल गर्तेत जातात आणि आणखीनच व्यसनाधीन होऊन वर सांगितल्याप्रमाणे जिवंतपणीच नरक यातना भोगतात. त्यांचे नवनवीन शोध जगाला सुद्धा तापदायक ठरतात. सुखाची साधने उपलब्ध झाल्याने शारीरिक कष्ट कमी होतात, पण ते खरे सुख नाही. ह्या लोकांना या गोष्टी कधीच कळत नाहीत, कारण ते मोहाने अंध झालेले आहेत, असं भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.